नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता अंकुश आणि दीपशिका यांची जाण्याची वेळ झालेली असते आणि सकाळी ड्युटीवरती क्रिश आलेला असतो. तर इथे दीपशिकाने आणि शिवांगीने प्लॅन केलेला असतो शिवांगीच्या पळून जाण्याचा. तर इथे क्रिश आल्यानंतर सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो आणि इथे अंकुश म्हणतो की क्रिश, बरं झालं तू आलास, आता आम्हीसुद्धा जायला निघतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की क्रिश, शिवांगीवरती लक्ष ठेव. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, सर तुम्ही नका काळजी करू, माझं लक्ष आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की नाही, लक्ष ठेव, नाहीतर पळून जाईल ती. क्रिश म्हणतो, अशी कशी पळून जाईल, नाही जाणार. तेव्हा दीपशिका विचारते, झोप झाली आहे ना तुझी? तेव्हा क्रिश म्हणतो, हो झोप झाली आहे ना मॅडम. त्यानंतर इथे आता अंकुश आणि दीपशिका दोघेजणं आता पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतात. त्याचबरोबर इथे आता क्रिश पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कामकाजाला सुरुवात करतो. तर इकडे मनवा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच इथे अबोली तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, मनवा हे घे चहा घे, मी तुझ्यासाठी चहा आणले. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं मी घेतला असताना, तू कशाला माझ्यासाठी चहा आणलास? तेव्हा अबोली म्हणते, मग काय झालं, नेहमी तू माझ्यासाठी चहा आणायचा आणि मी नाही का? तेव्हा इकडे अबोली तिला चहा प्यायला देते आणि विचारते की काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, मी खरं सांगू का, मला असं वाटतं की राघूला क्रिशबरोबर इथे पुन्हा तिचं आयुष्य सुरुवात करायचं आहे नव्याने. तर इथे क्रिशची जर इच्छा असेल तर त्यांचं लग्न पुन्हा झालं तर? तेव्हा इथे अबोली म्हणते की मलासुद्धा तेच वाटतं, पण क्रिशला काय वाटतं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण इथे राघूच्या वागण्यामुळे क्रिश खूपच जास्त दुखावला गेला आहे. तो असताना इथे राघूचं एका दुसऱ्या मुलावरती प्रेम होतं, त्यामुळे क्रिश खूपच जास्त दुखावला गेला आहे. त्याच्या मनाचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे. तेव्हा मनवा म्हणते की वहिनी, राघूने माझा खूप राग केला, मला खूप वाईट साईड बोलली, पण शेवटीला ती माझी बहीण आहे ना गं. मलासुद्धा असंच वाटतं की तिचं सगळं चांगलं व्हावं आणि आता तिला तिची चूक कळली आहे आणि मला असं वाटतं की तिला जर क्रिशबरोबर तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची असेल तर क्रिशनेसुद्धा झालं गेलं सगळं विसरून तिच्याबरोबर आयुष्याची नवीन सुरुवात करायला हवी. तेव्हा मनवा म्हणते की वहिनी, तू बोलतेस का गं क्रिशबरोबर, त्याला समजावतेस? तेव्हा अबोली म्हणते, नाही, आता मी कुणालाच काही बोलणार नाही आहे, ना मी क्रिशला काही बोलणार ना राघूला. तिथे राघूला तिचा वेळ घेऊ दे आणि क्रिशलासुद्धा त्याचा वेळ घेऊ दे. कारण इथे राघूचं कसं असतं तुला माहिती आहे ना, त्याच्यामुळे त्या दोघांना जर एकत्र येऊन पुन्हा आपल्या आयुष्याला सुरुवात करायची असेल तर मलासुद्धा आनंदच होईल. वेळ पडली तरच मी मध्ये बोलेन, नाहीतर नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता शिवांगीने आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते. ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. ती म्हणते, क्रिश, क्रिश लवकर इकडे ये, लवकर इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे आता क्रिश जातो आणि कस्टडीचा दरवाजा उघडतो आणि विचारतो, शिवांगी काय झालं? तेव्हा शिवांगी म्हणते, इथे एक माणूस आला होता, त्याने मला चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मितेश येणार आहे, मला इथून घेऊन जाणार आहे आणि माझा जीव घेणार आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, कुणी दिली तुला चिठ्ठी, ती चिठ्ठी देतेस का? तेव्हा इकडे शिवांगी त्याच्या हातामध्ये चिठ्ठी देते. त्याच्यामध्ये पावडर असते आणि जेव्हा इथे क्रिश ती चिठ्ठी वाचायला आता उघडतो तेव्हा त्या चिठ्ठीवरती हात मारून त्यातली सगळी पावडर ती त्याच्या डोळ्यांमध्ये घालवते आणि त्यामुळे इथे आता क्रिशला दिसेनासं होतं, त्याला भुरळ येते आणि तो आता खाली कोसळलेला असतो. सावंतबाईंचा सुद्धा इथे आता शिवांगीने गळा दाबलेला असतो आणि त्यांनासुद्धा ती बेशुद्ध करून टाकते. क्रिश म्हणत असतो की शिवांगी पळू नकोस, शिवांगी जाऊ नकोस, तरीसुद्धा इथे शिवांगी काही ऐकत नाही आणि ती शेवटीला तिथून ठरल्याप्रमाणे पळून गेलेलीच असते. त्या ठिकाणी क्रिश, सावंतबाई दोघेही बेशुद्ध झालेले असतात. त्यानंतर इथे पोलीस स्टेशनमध्ये अंकुश, अबोली, दीपशिका तिघेही जण धावत पळत आलेले असतात. अंकुश विचारतो, क्रिश काय झालं? क्रिश म्हणत असतो की सर, ती शिवांगी आहे ना, तिने मला पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर लगेचच बोलावलं. तुम्ही दोघेजण ड्युटीवरून बाहेर पडलात आणि तिने आरडाओरडा सुरू केला. मी तिला विचारायला गेलो की काय झालं? ती म्हणाली की एक माणूस आला होता, त्याने तिला चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मितेश आज संध्याकाळी तिला पळून घेऊन जाणार आहे आणि तिला मारून टाकणार आहे. ती चिठ्ठी मी वाचायला गेलो, तिने त्या चिठ्ठीवरती हात मारला आणि ती सगळी पावडर त्या चिठ्ठीमध्ये होती ती माझ्या डोळ्यात गेली. मला भुरळ आली आणि मी बेशुद्ध झालो आणि ती पळून गेली.
दीपशिका म्हणते, क्रिश तुला कळत नाही का? म्हणजे तू ड्युटीवरती असताना एक माणूस येतो काय, तिला चिठ्ठी देऊन जातो काय? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की मला माहितीसुद्धा नाही तो माणूस कधी आला. तेव्हा इकडे अबोली म्हणते, दीपशिका एक मिनिट, क्रिश तू ड्युटीवरती आल्यानंतर लगेचच तिने आरडाओरडा सुरू केला ना? तेव्हा क्रिश म्हणतो, हो. अंकुश सर आणि दीपशिका बाहेर पडल्यानंतर लगेचच. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, दीपशिका बघितलंस, म्हणजे तू आणि अंकुश सर ड्युटीवरती असताना कुणीतरी आलं होतं आणि शिवांगीला चिठ्ठी देऊन गेलं होतं. कळतंय का तुला? म्हणजे क्रिश आल्यावरती काही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते की सर मी बरोबर बोलते ना? अंकुश म्हणतो, अगदी बरोबर बोलतेस तू, पण आम्ही तर इथे असताना आतमध्ये कुणीही आलेलं नाही आहे. असं इकडे आता अंकुश अबोलीला सांगतो. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो, मला तर असं वाटतंय कुणीतरी आतमध्ये शिवांगीला पावडर दिली असेल. तेव्हा अंकुश म्हणतो की सगळे CCTV कॅमेरे चेक करा. कोण आतमध्ये येताना दिसलं असेल त्याला बघायला हवं. तेव्हा इकडे आता अंकुशने सगळे CCTV कॅमेरे आता चेक करायला सांगितलेले असतात. बाहेरून कुणी जर आतमध्ये येताना दिसलं तर तोच गुन्हेगार असेल असं त्याला वाटतं. तेव्हा इकडे आता क्रिशला संशय आलेला असतो की कुणीतरी आतमधलीच व्यक्ती आहे जिने हा सगळा प्लॅन केला असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, शिवांगी पोचलेली असते ठरलेल्या ठिकाणी आणि ती म्हणत असते, कुठे राहिली ही दीपशिका? अजून कशी येत नाही आहे? दीपशिका जर माझ्याशी खोटं बोलत असेल ना, जर ती मला फसवत असेल तर सगळ्यात आधी तर मी तिलाच मारून टाकेन. माझा तिच्यावरती विश्वास नाही आहे. मी आता एकदा विश्वास ठेवला आहे, पुन्हा ठेवणार नाही. असं इथे शिवांगी म्हणत असते. सगळ्या वस्तू आता इकडे तिकडे फेकत असते रागाच्या भरात आणि म्हणते की येऊ दे त्या दीपशिकाला, तिला आता सोडणार नाही आहे मी. त्यानंतर इथे आता अंकुशने सगळ्या टीमला इथे बोलावलेलं असतं. जेवढे सकाळी ड्युटीवरती असतात, जेवढे संध्याकाळी ड्युटीवरती असतात, सगळ्यांना एकत्र केलेलं असतं आणि विचारतो की तुम्ही सगळे आणि आम्हीसुद्धा इथे ड्युटीवरती असताना इथे कोण येऊन गेलं, त्या शिवांगीला पावडर देऊन गेलं ते मला कळत नाही आहे. लक्ष कुठे असतं तुमचं? तुम्हाला माणसांवरती लक्ष ठेवता येत नाही का? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की सर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की शिवांगीला शेवटची व्यक्ती भेटणारी त्या म्हणजे दीपशिका मॅडम होत्या. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, क्रिश म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? माझ्यावरती संशय घेतोयस का तू? तेव्हा क्रिश म्हणतो, संशय घेत नाही आहे, खरं काय ते सांगतोय. तुम्ही शेवटला शिवांगीला भेटायला गेला होतात ना? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, हो गेले होते ना. मग काय झालं? मी तिची चौकशी करायला गेले होते. मी तिला विचारत होते की तुझ्या बहिणीचं नाव सांग म्हणून. म्हणजे आता मी माझं काम पण करायचं नाही आहे का? असं माझ्यावरती संशय घेणार? मी तिला भेटायला गेले म्हणून. तेव्हा क्रिश म्हणतो, पण तुम्हीच तिला शेवटचे खूप वेळा भेटून आला होतात. तेव्हा मी तुमचं नाव घेतोय. आमच्यापैकी कुणीही तिथे गेलं नव्हतं. तेव्हा दीपशिका म्हणत असते, मी माझं काम करत होते क्रिश. तोंड सांभाळून बोल. माझ्यावरती संशय घेतोयस तू. तेव्हा अंकुश म्हणतो, शांत हो दीपशिका. तो फक्त सांगतोय की शिवांगीला शेवटचं फक्त दीपशिका मॅडम भेटायला गेल्या होत्या. त्यानंतर कुणीही नाही. तेव्हा तू एवढी हायपर व्हायची गरज नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, पण तुला एवढा राग काय येतोय गं दीपशिका? नाही म्हणजे असं कोण वागतं तुला माहिती आहे का? चोराच्या मनात चांदणं असतं ना, तोच व्यक्ती लगेच इतका हायपर होतो. तू गेली होतीस ना तिला भेटायला? मग जर गेली होतीस तर हो म्हण. पण एवढी हायपर का होतेस लगेच? तेव्हा दीपशिका म्हणते, कारण क्रिश माझ्यावरती संशय घेऊन बोलतोय म्हणून मी हायपर होते. माझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. मी का तिला पळून जायला मदत करू? तेव्हा इथे अबोली म्हणते, पण आम्ही असं बोललोच नाही की तू शिवांगीला पळून जायला मदत केली आहेस म्हणून. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय का की शिवांगी माझ्यामुळे पळून गेली? मग जर माझ्यावरती असा आरोप होत असेल ना, तर सर आता मी जाते आणि जोपर्यंत शिवांगीला घेऊन येत नाही आणि तिला पुन्हा इथे लॉकअपमध्ये बंद करून ठेवत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार आहे सर. मी स्वतःला सिद्ध करूनच राहणार. इथे माझ्यावरती संशय घेतला गेला आहे. आता मी शिवांगीला आणायला चालली आहे सर. असं म्हणाल्यानंतर लगेचच दीपशिका तिथून निघून जाते. जसं काय भाजीपाला आणायलाच ती लगेचच निघून जाते. त्या पद्धतीने ती शिवांगीला आणायला गेलेली असते. आणि इथे आता चेंज वगैरे करून ती इथे काही कपडे आपल्याबरोबर घेऊन येते आणि ठरलेल्या जागी तीसुद्धा पोचते. आणि इथे शिवांगी आता लपून बसलेली असते. दीपशिका येते आणि म्हणते, शिवांगी अगं कुठे आहेस तू शिवांगी? तेव्हा शिवांगी मागून येते. दीपशिकाचा गळा दाबते आणि म्हणते, काय गं ये मला फसवतेस? मला फसवतेस? किती उशीर केलास यायला? तुला काय वाटलं तू मला फसवशील आणि मी काहीच करणार नाही? सगळ्यात आधी तर तुला मारून टाकेन, कळलं का? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, शिवांगी अगं सोड मला.
मी येणारच होते, पण मी यायला निघाले आणि ती अबोली आणि क्रिश दोघेजण आडवे आले, मला प्रश्न विचारायला लागले, त्याच्यामुळे माझा तिथे वेळ गेला. पण आता मी आली आहे ना, आता ठरल्याप्रमाणे आपण सगळं काही करूया. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की हे बघ, तुला मारायचं आहे ना त्या मितेशला, तू मारून टाक ना. एकदा का त्यांना मारलं ना की आपला बदला पूर्ण होईल. तेव्हा शिवांगी म्हणते ठीक आहे, त्याला तर मी मारेनच, पण ती समृद्धी कुठे आहे? तेव्हा इकडे दीपशिका म्हणते समृद्धी पण आहे, दोघेही तुला मिळतील, तू त्या दोघांनाही मारून टाक, कळलं तुला? तेव्हा इथे दीपशिका म्हणते की तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी सांगते ना, सगळं काही आपण ठरल्याप्रमाणे करूया. हे बघ, मी तुझ्यासाठी काही कपडेसुद्धा आणलेत, ते चेंज करून घे बरं. आणि हे बघ शिवांगी, आपण आता एकदा का आपला बदला पूर्ण झाला, त्या मितेशला आणि समृद्धीला एकदा का तू मारलंस ना की आपण इथे राहायचं नाही. आपण इथून निघून जाऊ दुबईला, नेपाळ मार्गे जायचं आहे आपल्याला दुबईला, मग आपण इथे राहायचं नाही. पण तू माझं नाव तर नाही सांगणार ना? शिवांगी म्हणते अजिबात नाही. तू माझी एवढी मदत करतेस तर मी तुझं नाव का घेईन बरं? तेव्हा दीपशिका म्हणते मी तुझ्यासाठी हे कपडे आणले, तू जा चेंज करून घे आणि नवीन गेटअप कर. असे कपडे आता दिल्यानंतर ती लगेचच चेंज करायला जाते. तर इकडे रमा म्हणत असते की मनवा, तुला हॉस्पिटलला जायचं आहे ना त्या बाईंना बघायला? तेव्हा इकडे मनवा म्हणते हो, शांताबाईंना बघायला जायचं आहे, पण एवढं स्वयंपाक झाल्यानंतर जाते. त्यानंतर तिथे राघू येते आणि म्हणते आई, अगं क्रिशला ही भाजी आवडते ना, म्हणून मी त्याच्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा इथे रमा म्हणते अगं पुन्हा काय तू नाटके करायला लागलीस गं, ही काय नाटके करतेस तू? तेव्हा राघू म्हणते आई, अगं कसली नाटकं करते, क्रिशला ही भाजी आवडते ना, म्हणून मी त्याच्यासाठी घेऊन आले. तेव्हा रमा म्हणत असते तुला का गं एवढी आता क्रिशची काळजी वाटते? या भाजीमध्ये तू काही मिक्स तर केलेलं नाही आहेस ना? तेव्हा राघू म्हणते आई, हे काय बोलतेस तू? अगं क्रिशसाठी मी भाजी घेऊन आली आहे, तुला काय वाटतंय मी त्याला मारायला आली आहे का? माझ्याकडून झाल्या चुका, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागितली आणि त्या चुकांची शिक्षासुद्धा भोगली आहे ना. अगं मग तुम्ही घरातली लोकं असून, तू माझी आई असून माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहेस का? मी तुमच्याबरोबर इथे बोलायला येते, तुमच्याबरोबर संबंध ठेवते ना, तेच माझं चुकतं. खरं तर तुमच्यापासून आता लांबच राहिलं पाहिजे, कारण जर कुणी सुधारत असेल ना तर तुम्ही त्याला सुधारण्याची संधीच देत नाही. तेव्हा इथे रमा म्हणते तू आणि ती नीता, तुमच्यावरती कोण विश्वास ठेवणार गं? तेवढ्यातच इथे क्रिश आलेला असतो. क्रिश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा राघू म्हणते क्रिश, आलास का तू? तेव्हा इकडे लगेचच मनवा त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते काय झालं क्रिश? तेव्हा इथे क्रिश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये दिसतो. राघूसुद्धा विचारपूस करायला लगेचच धावत पळत जाते. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो की मनवा, अगं मी ड्युटीवरती असताना ती शिवांगी पळून गेली. तेव्हा इथे आता मनवा म्हणते पण कशी काय? तेव्हा घडलेला सगळा प्रकार इथे क्रिश आता मनवाला सुद्धा सांगतो. तेव्हा मनवा म्हणत असते की असा काय प्लॅन केला तिने पळून जाण्याचा? तेव्हा क्रिश म्हणतो मला पण कळत नाही आहे, पण मला एका व्यक्तीवरती संशय आलेला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, दीपशिकाने जे कपडे घालायला दिलेले असतात, शिवांगीने ते कपडे घातलेले असतात आणि तिने गेटअपसुद्धा केलेला असतो. मूछ वगैरे लावून ती आता बाहेर आलेली असते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की वा शिवांगी वा, आता तर तुला कोणी ओळखणारच नाही. तेव्हा शिवांगी म्हणते थँक्स टू यू, तुझ्यामुळे झालं हे सगळं, तू माझ्यासाठी एवढा छान गेटअप तयार केलास. बरं ठीक आहे, आता मितेश आणि समृद्धी कुठे मिळतील ते सांग. तेव्हा इथे रूम नंबर सांगितलेला असतो 309 आणि ही घे, ही बंदूक घे, ह्याच्यामध्ये मी सेन्सर बसवलेला आहे. जेव्हा तू त्यांच्यावरती गोळी चालवशील ना, आवाजसुद्धा होणार नाही आणि ते दोघेही जागेच मरतील. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते खरं बोलतेस ना तू? तेव्हा दीपशिका म्हणते विश्वास ठेव माझ्यावरती, आणि आत्तापर्यंत मी जी काही मदत केली आहे ती उगाचच केली आहे का गं? तेव्हा इकडे आता ती म्हणते की तू माझं नाव तर कुणाला सांगणार नाहीस ना? शिवांगी म्हणते नाही गं, अजिबात नाही. तू माझी एवढी मदत करतेस त्या मितेशला आणि समृद्धीला मारायला, मी तुझं नाव का घेईन? अजिबात नाही. त्यानंतर इथे दीपशिका म्हणते एकदा का त्या दोघांना मारलं की आपण दोघेजणं लगेचच हा देश सोडून निघून जाऊ, मग आपण इथे राहायचं नाही, आपण दुबईला निघून जाऊया. तेव्हा शिवांगी म्हणते नक्कीच. तर इकडे दीपशिकाने हा सगळा प्लॅन केलेला असतो खरं तर शिवांगीला फसवायला. तिला इथे शिवांगीबरोबर काहीही नातं टिकवायचं नसतं, ती उलट तिचा जीव घ्यायलाच बसलेली असते.
पण इथे तिला योग्य ती संधी मिळत नसते. पण आता तिचं भांडं फुटतंय की काय? अबोलीने सगळं काही आता समोर आणलेलं असतं शिवांगीच्या. तेव्हा दीपशिकाला आता फक्त चेहऱ्याने ओळखायचं बाकी असतं. नाहीतर दीपशिकाबद्दल सगळी माहिती ऑलरेडी अबोलीने सांगितलेली असते. पण शिवांगी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. तिला असं वाटतं की तिची बहीण खूपच जास्त चांगली आहे. पण तिच्या बहिणीनेच तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आणले याच्यावरती तिचा विश्वास बसत नसतो. तेव्हा दीपशिका म्हणत असते की चल, आता तुला लवकरात लवकर त्या दोघांना संपवायचं आहे आणि एकदा का संपवलंस की आपण लगेच इथून निघून जायला मोकळे. तेव्हा ती म्हणते की दीपशिका, तसंच होईल. तू बोलतेस ना, तेच खरं आहे. बरं झालं त्या अबोलीच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवलेला नाही आहे. तर इकडे दीपशिका आता अबोली बोलते ते सगळं खरं असतं असं मनामध्ये म्हणत असते. त्यानंतर शिवांगी तिथून निघून गेल्यानंतर दीपशिका म्हणत असते, बिचारी शिवांगी, तिला कळतच नाही आहे मी काय करण्याचा प्रयत्न करते. आता एकदा का शिवांगीचा काटा काढला की मग मी मोकळी. शिवांगी, अगं सगळं काही माझ्या प्लॅनिंगनुसार होतं आहे. तुझ्यासाठी मी काय वाढून ठेवलं आहे हे तुला माहितीच नाही आहे. तुला ते सुद्धा आता कळेल. तेव्हा इथे राघू म्हणते, क्रिश हे गोळी घे, तुला बरं वाटेल. डोकं दुखायचं राहील, घे गोळी घे. तेव्हा इथे आता क्रिश काही ती गोळी खायला तयार नसतो. तिला राघूच्या हातून काही घ्यायचं नसतं. तेव्हा तो इथे रमाकडे बघतो. तेव्हा इथे राघू म्हणत असते की क्रिश, आता मी तुला गोळी देते, विष तर देत नाही आहे ना, तरीसुद्धा तुझ्या सासूकडे बघतोयस तू. अरे घे गोळी घे. तेव्हा क्रिश गोळी घेतो आणि ती खातो. तेव्हा मनवा म्हणते, क्रिश तू आता आराम कर, मी जरा शांताबाईंना बघून येते, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ना. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, तू एकटी जातेस का? तेव्हा मनवा म्हणते, हो मग काय झालं. क्रिश म्हणतो, नाही नको, तू एकटी नको जाऊ, चल मी पण तुझ्याबरोबर येतो. तेव्हा मनवा म्हणते, नाही नको रे, तू आराम कर, तुझी तब्येत बरी नाही आहे ना, मी जाईन एकटी, मी कालसुद्धा एकटीच गेले होते. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही नको, मी आहे ना आता घरी, चल आता मला बरं वाटतं आहे, मी तुझ्याबरोबर येतो. तेव्हा इथे मनवा नकोच म्हणत असते, पण क्रिश काही ऐकत नाही. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे चल. तेव्हा इथे राघू त्या दोघांकडेही रागाने बघत असते. ती म्हणते, अच्छा, म्हणजे आधी लपून छपून सुरू होतं आणि आता उघड उघड माझ्यासमोर हे दोघे एकमेकांची काळजी घेत आहेत. तेव्हा इकडे राघूला मनवाचा अजूनच राग येतो. पण मनवाच्या मनात तसं काही नसतं. मनवाला असं वाटत असतं की राघू आणि क्रिश दोघेजणं एकत्र आले पाहिजे, त्यांनी नव्याने संसाराला सुरुवात केली पाहिजे. पण इथे राघूच्या मनामध्ये संशय आलेला असतो, तो काही जायला तयारच नसतो. तेव्हा इथे रमासुद्धा मनवाला खुणावते आणि म्हणते की तू जा, या राघूकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, कारण राघू काही कधी सुधारणार नाही आहे. त्यानंतर इथे आता पोलीस स्टेशनमध्ये अंकुशने फोन करून आपल्या टीमला सगळीकडे तैनात राहायला सांगितलेलं असतं. जिथे कुठे शिवांगी सापडेल तिथला ॲड्रेस द्यायला सांगितलेला असतो. त्यामुळे इथे दीपशिका हसत असते. दीपशिका म्हणत असते की अंकुश, अरे किती जणांनाही फोन कर, शिवांगी कुठे आहे तुला काही कळणार नाही आहे, तुला माहिती मिळेल पण मला वाटेल तेव्हाच. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, काही माणसांना मी आता कामावरती लावले, माझी जी जवळची खास माणसं आहेत ते आता इथे शिवांगीची माहिती देणार आहेत. तेवढ्यातच इथे फोन आलेला असतो. तेव्हा अंकुशला माहिती मिळते की इथे शिवांगीला आम्ही बघितलेलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, माहिती पक्की आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो हो माहिती तर पक्की आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली चल, आपल्याला शिवांगीचा पत्ता सापडलेला आहे, आता लवकरात लवकर त्या शिवांगीला पकडायचं आणि गजाआड करायचं. तेव्हा दीपशिका म्हणत असते की अंकुश, अरे तुला काही ती शिवांगी मिळणार नाही आहे. शिवांगी मिळेल पण एका वेगळ्या अवस्थेतच, कारण तुला फोन करणारा जो माणूस आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो माझाच माणूस आहे. त्यानेच तुला ही माहिती दिली की शिवांगी एका ठिकाणी आहे. आता तुम्ही सगळेजण शिवांगीला शोधायला त्या ठिकाणी जाल आणि इकडे मी माझं काम करून मोकळी होईन, असं आता दीपशिकाने प्लॅन केलेला असतो. अंकुश आणि अबोलीला असं वाटत असते की खरोखरच आता आपल्याला शिवांगीचा पत्ता मिळाला आहे, आपण तिथे जाऊया आणि तिला पकडूया. पण इथे प्रेक्षकांनो, हा सगळा प्लॅन दीपशिकाचा असतो. दीपशिकाने ही माणसं ठेवलेली असतात की आता अंकुशला फोन करायचा आहे, त्याला तिकडे वळवायचं आहे आणि इकडे आता दीपशिकाला शिवांगीचा काटा काढायचा आहे. कारण शिवांगी जर जिवंत राहिली तर कधी ना कधीतरी ती अबोलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल आणि दीपशिकाचं नाव सांगेल की तिच्या बहिणीनेच तिला धोका दिला होता, कारण तिचं मितेशवरती प्रेम होतं. हे सत्य जर तिला आता कळलं आहे आणि त्याच्यावरती तिने विश्वास ठेवला तर माझ्यासाठी धोक्याचं होऊ शकतं, हे दीपशिकाला कळतं. आणि म्हणूनच दीपशिकाने हा सगळा ट्रॅप रचलेला असतो शिवांगीला फसवण्यासाठी.
त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आता इथे शिवांगीला दीपशिकाचा खरा चेहरा कळलेला असतो आणि ती अबोलीला फोन करून सांगत असते की ज्या व्यक्तीने हे खरे खून केले त्या व्यक्तीचं नाव आहे असं म्हणाल्यानंतर मागून दीपशिका येते, शिवांगीचा गळावरती इथे चाकूने वार करते आणि तिला मारून टाकते। त्यामुळे इथे आता सगळेजण घटनास्थळी पोचलेले असतात ज्या ठिकाणी शिवांगीचा खून झालेला असतो। तेव्हा अबोली बघते शिवांगीच्या हाताजवळ तिने लिहिलेलं असतं शिखा, पण ते दिसत असतं शिवा। तेव्हा अबोली म्हणते शिवा म्हणजे काय? तर इकडे अबोलीला आता दीपशिकावरती सुद्धा संशय यायला सुरुवात झालेली असते।